घोडदे येथे बहिरम देवाच्या यात्रेचा जल्लोष। गड खेळणे या अनोख्या परंपरेने खानदेश भारावला। उत्तर महाराष्ट्रातील खानदेश पट्ट्यात सध्या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाची मोठी लाट पाहायला मिळत आहे। चैत्र पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारी घोडदे येथील बहिरम देवाची ऐतिहासिक यात्रा यंदाही मोठ्या श्रद्धेने आणि परंपरेने साजरी होत आहे। शेकडो वर्षापासून जोपासलेली गड खेळणे ही अनोखी परंपरा या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली असून नवस फेडण्यासाठी भाविकांनी परिसरात मोठी गर्दी केली आहे। या यात्रेची सुरुवात परंपरेनुसार क्षीरसागर परिवाराला मिळणाऱ्या पहिल्या मानाने आणि लोहार समाजाकडे पिढ्यानपिढ्या असलेल्या गड टोचण्याच्या मानाने होते। ज्या महिलांना पुत्रप्राप्ती होते त्या श्रद्धेपोटी या ठिकाणी गड खेळ करून आपला नवस पूर्ण करतात। यावर्षी एकूण 18 गड खेळले गेले। या धार्मिक विधीसोबत यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित होणारी भव्य कुस्ती दंगल ही क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच ठरते। यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील नामांकित मल्लांच्या झुंजी पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक हजेरी लावतात। घोडदे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले आहे। आज बहिरमदेवचं जागतिक मंदिर, या मंदिराचं या ठिकाणी गडगोंधळाचा कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमामध्ये बरेचसे भाविक इकडून तिकडून पंचक्रोशीतून आणि गुजरात, धुळे, नाशिक, नंतर नंदुरबार या ठिकाणाहून मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर राहतात आणि त्यांचं या ठिकाणी नवस फेडला जातो। नवस फेडण्याचा प्रक्रिया अशी असते, जे स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली नाही तर पुत्रप्राप्तीसाठी ती या ठिकाणी या बहिरमदेवाचा नवस करते आणि नवस केल्यानंतर तिला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर ती या ठिकाणी गड खेळून, गड टोचून ती आपला नवस पूर्ण करते। आणि या गड टोचण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना हिरे कंपनी जी आहे, लोहार कंपनी, तो हे गड टोचत असतात। पण त्याच्या आधी जो एक पावणा गड असतो त्याला पहिले मान दिला जातो आणि तो पहिले सुरुवातीचा जो मान येतो तो खोलगल्लीमधून आमचे पूर्वीचे वसंतरामभाऊ जे होते ते स्वतः टोचायचे। आता त्यांचा मुलगा शशिकांत, मी स्वतः या ठिकाणी उभे राहून आम्ही ते गड टोचून त्या ठिकाणी सहकार्य करत असतो आणि त्याच्यानंतर येणाऱ्या सगळ्या भाविकांना त्या यात्रेचा आनंद हा नंतर दिला जातो आणि नंतर रात्रीला गोंधळ चालतो। रात्रभर गोंधळ चालून त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या गोंधळाचा, जेवणाचा आस्वाद दिला जातो। त्याच्यानंतर या ठिकाणी राहणारे जे क्षीरसागर परिवार आहे, या क्षीरसागर परिवारांना पहिल्या पुत्राच्या वेळेला कंपल्सरी गड टोचून घ्यावा लागतो, त्यांना कंपल्सरी आहे। बाकीच्या लोकांना ज्यांनी मानता केलेली आहे, मानता केल्यानंतर त्यांनी त्यांचा गड त्यांच्या पद्धतीने टोचत असतात, नवस फेडत असतात। अशा पद्धतीने या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा गडगोंधळाचा कार्यक्रम असतो आणि हे बहिरमदेवाचं मंदिर हे जागतिक मानलं जातं। याला बहिरमदेवाला सप्तशृंगी मातेचा भाऊ मानतात आणि एकाच दिवशी सप्तशृंगी माता आणि बहिरमदेवाची यात्रा ही एकाच दिवशी। गावातील आमचं ग्रामदैवत श्री बहिरमदेव महाराज यात्रा उत्सव चालू होत आहे। हा बहिरमदेवाची यात्रा म्हणजे आमचं हे पूर्ण गाव हे क्षीरसागर आहे। या देवाचं महत्त्व असं आहे, ज्या कोणी महिलेला मूलबाळ होत नाही तिने येथे येऊन ह्या देवाला नवस करायचा आणि त्याची पत्री झेलून ती पत्री झेलल्यानंतर जेव्हा तिला मूलबाळ होतं तेव्हा तिला या ठिकाणी येऊन तो नवस फेडायचा असतो। त्यावेळी जेव्हा ती नवस फेडायला येते तेव्हा त्या महिलेला पूर्ण तिला देवीसारखं रूप तिला त्या दिवशी दिसून येतं। तिला नाना प्रकारचे सगळे अलंकार घातले जातात, देवीसारखा तिला मोरड भरला जातो, जणू एक देवीच या गावामध्ये अशा अनेक देव्या नवस फेडण्यासाठी आलेल्या आहेत असा साक्षात्कार त्यांचा दिसून येतो। आणि जेव्हा त्यांची मानता पूर्ण होते तेव्हा येथे येऊन त्यांना पाठीला गड टोचतात। जेव्हा ते पाठीला, म्हणजे या देवाचं, आमच्या देवाचं एवढं महत्त्व आहे, जेव्हा ते गळ पाठीला टोचले जातात तेव्हा एक थेंब रक्त सुद्धा म्हणजे त्या महिलेला लागत नाही किंवा एक थेंब रक्त सुद्धा येत नाही। आणि एवढ्या सगळा कार्यक्रम ती महिला पूर्ण गळ टोचून सुद्धा हा कार्यक्रम पार पाडू शकते, असं या बहिरम देवाचं महत्त्व आहे। आणि आज ती
यात्रा आज आमच्या घोडदे गावामध्ये सुरू झालेली आहे आणि नाना प्रकारचे सर्व गावातली सर्व पंचकृषीतील सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। आपण देखील या यात्रेचा आनंद लुटा आणि बहिरमदेव महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करा। बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांसाठी आणि भाविकांसाठी पाणी, वीज तसेच स्वच्छतेच्या सुविधा पुरवून प्रशासनाने यात्रेचा मार्ग सुकर केलाय। केवळ एक धार्मिक विधी म्हणून नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, संपादक अनिल बोराडे। आपल्या खानदेशमधील धुळे जिल्ह्यातले नवरात्र उत्सवाची सुरुवात ही गेल्या 8 ते 10 दिवसापासून सुरू झालेली आहे। त्यातीलच आपले प्रत्येक तीर्थक्षेत्रातले आपले खानदेशमधील आई एकविरा देवीची यात्रेला देखील प्रारंभ झालेला आहे। त्याचप्रमाणे इकडं मस्दीच्या आपल्या या धंदाई मातेची यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या या घोडदे गावातील बहिरम देवाची सुद्धा या ठिकाणी यात्रेचा मोठा उत्साह आज आपल्याला पाहायला मिळतोय। असा प्रत्येक गावागावाला प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी देवींचे तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणच्या ह्या यात्रांना अतिशय उत्साहाने प्रारंभ झालेला आहे आणि आज आपण इथं पाहतोय घोडदे गावातील बहिरम देवाची मोठी यात्रा आज आपल्याला या ठिकाणी उत्साहात पार पडताना दिसते। या घोडदे गावातील परंपरा अशी आहे की ही बहिरम देवाची यात्रा या ठिकाणी ग्रामस्थांचा प्रत्येक घराघराचा काही ना काहीतरी त्यांचा नवस असतो, काही सगळं ग्रामस्थांचा उत्साह असतो आणि या ठिकाणची प्रथा म्हणजे गावातील घरातील महिलेला गळ लावणं कमरेला, त्याची मोठी प्रथा या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते। असाच आपल्या प्रत्येक गावागावात मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा होतोय। उद्याला हनुमान जयंतीचे उत्साह प्रत्येक गावागावाला मोठ्या उत्साहाने साजरे होणार आहेत आणि त्याची तयारी आजपासून सुरुवात झालेली आहे। आपल्या या सर्व भक्तांना, माझ्या या सर्व परिसरातील साक्री तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना, गावातील ग्रामस्थांना सर्वांना मी मोठ्या शुभेच्छा देते। अजून माझे नाव रवींद्र निंबाईरे, लोहार। पहिले आमचे वडील करायचे, निंबा तानाजी लोहार, ते 2003 पासून वारले। नंतर आम्ही हे कार्यक्रम करतोय। माझ्यानंतर हे मुलं 2 आहेत, ते कार्यक्रम करतात, शशी आबा, हे सगळं सहकार्य करून कार्यक्रम करतो आम्ही। बोला आज ते माहीत नाही ना, 18 झाल्या, 18 गळ झाले। केडी अण्णाकडे नोंद आहे। लोअर समोर आमच्या लोअर घराणं हे जवळ 3-4 पिढ्यापासून झाले। 4 पिढ्या। पहिले आजोबा करत होते, आता मी करतो, माझे वडील करायचे मग मी करतोय। वडील वारले 2003 मध्ये, मुलं आणि मी करतो।